सोलापूर लोकसभेच्या नूतन खासदार प्रणिताई शिंदे या मोठ्या मताधिक्यानं सोलापूर लोकसभेमधून निवडून आल्यात। निवडून आल्यानंतर मतदारांचं आभार मानण्यासाठी प्रणिताई शिंदे यांनी मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रामध्ये कृतज्ञता मेळावा आयोजित केला आहे। काल परवा अक्कलकोट आणि मोहोळ येथे त्यांचा कृतज्ञता मेळावा यशस्वी संपन्न झाल्यानंतर आज त्या पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालय या ठिकाणी मतदारांचे आभार मानण्यासाठी येणार होत्या। मेळाव्याच्या ठिकाणी पाठीमागं बॅनरही लावण्यात आला होता, मात्र त्या बॅनरवरती स्वर्गीय आमदार भारतनाना भालके व भगीरथ भालके यांचे फोटो नसल्यामुळं भालके कार्यकर्ते आक्रमक झाले होते। जोपर्यंत नानांचा फोटो बॅनरवरती लावला जात नाही तोपर्यंत आम्ही सभागृहामध्ये येणार नाही असा पवित्रा भालके समर्थकांनी घेतल्यानं सभेच्या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तोपर्यंत खासदार प्रणिताई शिंदे व भगीरथ भालके हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आले, तेव्हा मात्र कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। त्यामुळं काही वेळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी खासदार प्रणिताई शिंदे व भगीरथ भालके यांनी समर्थकांची समजूत काढत सभेला सुरुवात केली। त्यावेळी सभेला संबोधित करत असताना भगीरथ भालके यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत हा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याचाही सल्ला भगीरथ भालके यांनी यावेळी दिला। यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले, देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। ताई, आपण येत असताना काही प्रमुख वडीलधारी कार्यकर्त्यांनी, कारण मी देखील आपल्या सोबत होतो, काय आपल्याकडे सूचना असतील किंवा येण्यापूर्वी काही इथं घटना घडली असेल तरी आमच्या इथल्या वडीलधारी आणि तरुण सहकार्याकडून मी भगीरथ भालके आपली त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। कारण त्यांची जी भूमिका असेल, भावना असेल, ज्या आमच्या लोकनेत्यांनी बोटाला धरून भगीरथ पेक्षा सुद्धा इथं बसलेला इथला वडीलधारी असेल, तरुण सहकारी, माझ्या घरातला सहकार्य या नात्यानं त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याच्या तळहाताच्या फोडावरती जपण्याचं काम माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी असतील, त्यांच्या पोटीची जी भावना भले त्या ठिकाणी व्यक्त करत असताना काही प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांचे जर बोलताना चुकलं असेल तर ताई मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु शिंदे साहेब असतील या भागातल्या खासदार या नात्यानं, कारण मला सुद्धा आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे, इथं काही नियोजनाच्या बाबतीत झालेल्या चुका असतील तर ती ताई असतील किंवा शिंदे साहेब किंवा त्यांच्या कुठल्या सहकार्यांच्या त्या ठिकाणी चुका नाहीत। स्थानिकांच्या काही कुरवड्यांच्यामुळे काही खालीवर होत असेल परंतु त्यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं। ज्या पद्धतीनं समोर जाणाऱ्या उमेदवाराला असतं त्या पद्धतीनं हात जोडून सगळ्याला कळकळीची विनंती करतो, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्याला देखील या चुका जर टाळल्या तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त यश आपल्याला भविष्य काळात